हवामान विभागातर्फे गोंदिया जिल्ह्याला आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। रात्री मुसळधार पाऊस आला, त्यामुळे अनेक नदी नाले ओसळून वाहत आहे। काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। सध्याच्या घडीला गोंदिया जिल्ह्यात आता पावसाने विश्रांती घेतली आहे। मी सध्या गोरेगाव तालुक्यातील बबई गावात आहे। आपण बघू शकता या नाल्यावरील पुलावरून 1.5 ते 2 फूट पाणी वाहत आहे। त्यामुळे कमरगाव आणि बबई या दोन गावातील संपर्क तुटला आहे। तर गोंदिया जिल्ह्यातील तलाव आणि नदी देखील भरले असून धापेवाडा बेरीजचे 7 गेटमधून पाणीचा विसर्ग केला जात आहे। तर पुजारी टोला आणि कालीसराड धरणाचे दरवाजे देखील मोठ्या प्रमाणात पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे। वैनगंगा नदीची पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे धापेवाडा बेरीजचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि नदीकाठाचे गावकऱ्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।